हे हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द चॅनल. आता वाजलेत सकाळचे 8. जसं तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं की आम्ही बालीच्या आमच्या हॉटेलवर पोचलो. दिवसभर रेस्ट केला कारण 2 फ्लाईट आम्ही चेंज करून आलो होतो. सो थोडासा कंटाळा आला होता, पण बालीमध्ये आल्यानंतर जे व्ह्यूज बघत आलो ना, मूडच फ्रेश होऊन गेला. त्यानंतर आम्ही हॉटेलवर पूर्ण दिवस रेस्ट केला आणि संध्याकाळी आम्ही जरा बाहेर पडलो. इथे थोडंसं वॉक केला आजूबाजूला, कारण इथे एवढं सुंदर आहे बघण्यासारखं. आजूबाजूला तुम्ही लिटरली वॉक करू शकता आणि फोटोज वगैरे काढू शकता. रात्री जे जेवणासाठी इथे जवळपास इंडियन रेस्टॉरंट नव्हते, कारण इंडियन रेस्टॉरंट हे थोडंसं इथून एक 5-10 मिनिटाच्या अंतरावर होतं. सो आता कुठे जायचं, काय करायचं, काही आयडिया नव्हती. मग जरा ऑनलाईन एक माहिती काढली, तर इथे जसं आपल्याकडे झोमॅटो, स्विगी वगैरे आहे, तसं इथे ग्रॅब म्हणून एक ॲप आहे. सो त्यावर तुम्ही फूड ऑर्डर करू शकता. मग त्याच्यावरून मी एक इंडियन रेस्टॉरंट सर्च केलं. इंडियन रेस्टॉरंट भरपूर आहेत आता, आणि आजकाल सगळीकडेच इंडियन रेस्टॉरंट भरपूर आहेत. आणि त्याच्यामधून मग आम्ही राईस ऑर्डर केले. खरं सांगायचं तर टेस्ट खरंच खूप छान होती. असं वाटलं नाही की आम्ही कुठे बाहेरच्या देशात इंडियन रेस्टॉरंटवरून मागवलं आणि ते खातोय. सो खूप छान वाटलं. आता सकाळी आज 6 वाजता उठलो, सगळे फ्रेश झालो, कारण आज 9 वाजता जायचं आहे आपल्या ॲट्रॅक्शन्स एक्सप्लोअर करायला. सो पहिल्यांदा बोललं थोडीशी इथे आजूबाजूला फोटोज काढू, कारण आईला हे सगळं खूप छान वाटले, नानांना पण खूप छान वाटले. चला पहिलं ब्रेकफास्ट करूया आणि मग बघूया की आज आपण कुठे कुठे जाणार आहोत ते. चला आता खाली आलो आहे आणि खालून व्ह्यू बघा कसं सुंदर आहे. आणि सकाळी तर आणखी सुंदर वाटतं. हा आपला वेल आहे वर, म्हणजे वर आपली रूम आहे, खाली पण आहेत वेगवेगळ्या रूम. सो असं सगळं सुंदर आहे इथे. इथे रात्री लोक बसतात पूलमध्ये पाय सोडून वगैरे, आणि इकडे रेस्टॉरंट आहे. सो आता रेस्टॉरंटमध्ये जाऊया ब्रेकफास्ट करायला आणि बघूया ब्रेकफास्टमध्ये काय काय आहे ते. सो ब्रेकफास्टमध्ये केक्स आहेत, ब्रेड आहे, जॅम आहे, ज्यूस आहेत, आणि इकडे फ्रूट्स वगैरे आहेत, ज्यूस आहेत, चोकोज आहेत, बाकी हे सूप वगैरे आहेत, व्हेजिटेबल्स आहेत, राईस, स्पॅगेटी, आणि बाकी हे त्यांच्यासारखं काहीतरी आहे सर्व. सॉसेस वगैरे आहेत, आणि इकडे ऑमलेट वगैरे बनवून देतात. सो बघूया आता काय काय घ्यायचं ते. तर मित्रांनो, ब्रेकफास्टमध्ये घेतले वॉटरमेलन, थोडी काकडी घेतली टेस्ट करायला, बोललं इकडची कशी आहे ते बघूया. हे केक घेतलेला आहे, हे काय आहे हे बघायचं आहे, आणि हे एक केक आहे, आणि ब्रेड टोस्ट करायला दिलेत, आणि नाना ज्यूस घेऊन येत आहेत. गर्दी आहे खूप, म्हणजे खूप लोक इथं ह्या हॉटेलवर स्टे करत आहेत. खूप मस्त व्ह्यू आहे बघा आजूबाजूला. चलो ब्रेकफास्ट करूया. नमस्ते नमस्ते, गुड मॉर्निंग. Good. या All good. They have good breakfast? या ओके. सो आता थोडंसं ऊन आहे, थोडंसं गरम होते, पण अगदी जास्त नाही आहे, थोडंसं आहे की नाही. ऊन आहे. मिस्टर दानू, वेअर वी आर हेडिंग? We're going to Barong Den first. ओके, बॉरन डॅन्स. Barong Dance. Okay. That is, you will get photo with the beautiful ladies ओके with Balinese style. ओके. Did you single? No, I am not. I am married. Oh, you're already married. You have tattoo too? Yes, I have tattoo. You make more in Bali. Get the symbol of Barong. Okay. That is the Barong is the good energy, like white magics. Okay. And then the enemy is named Rangda. Rangda. You will see from the show this now. Okay. This is the temple of Cemetery. Okay. This is Cemetery Temple. Symmetry. Sumitri. Cemetery. That is Okay, the god. okay. Is, mother. Ah. yeah. How to say thank you in Bali? Suksama. Suksma. Close to Sukriya. Suksama. Okay. And how to say hi? Namaste. Om Swastiastu. Oh, Om Swastiastu. सो Then- मित्रांनो, आता इथं सेरावी बुदाया म्हणून जे आहे इथे आलेलं आहे. इथे आता जो त्यांचा ट्रेडिशनल डान्स आहे तो आपल्याला बघायला मिळणार आहे. दॅट इज बरंग डान्स.
तर मित्रांनो हा त्यांचा ट्रेडिशनल वेअर आहे इथल्या लोकांचा. सो आता आपण ते त्यांचा डान्स जो आहे तो बघायला आलेला आहे. तर मित्रांनो आता जस्ट आम्ही डान्स बघून आलो. सो ही स्टोरी अशी आहे की बरोन्स मीन्स गुडनेस आणि रंगाडम मीन्स इविल. सो ह्या दोघांमधली ही स्टोरी होती. सो खूप छान वाटलं. सो आता इथून निघतोय. आता बघू पुढे कुठे जायचं आहे काय करायचं आहे. सो नाना कसं वाटलं? एक नंबर होता, एक नंबर डान्स होता, छान होता. पिक्चर सुरुवातीला त्यांच्या कल्चरबद्दल जाणून घेतल्यानंतर एक आनंद वाटला. सो चला आता वेअर वी आर गोईंग नाव. GWK, Garuda Vishnu Kanchana. ओके. सो आता आम्ही इथून गरुडा विष्णू जे एक स्टॅच्यू आहे मोठा जो आपल्याला फ्लाईटमधून दिसला होता. सो आता तो बघायला चाललोय. बघूया किती वेळ लागतोय तिथे पोहोचायला. There is the beautiful It's a Ram statue. Okay. Ram Setu. Yeah. This is the statue of Lakshman and Lakshman and Ram. Ram and Lakshman. Okay. There is Garuda Vishnu Kanchana. Okay. This is real carving from the hill, Yeah. from the stair. They They were- don't make outside. किती मस्त बनवलंय. Is the parking? Yeah, parking in. ओके. सो बस आलेली आहे आणि आता आम्ही बसतोय बसमध्ये. चला चला चला. ते येणार आहेत. ते बसले पुढे. वेगळंच बस आहे तर ते आपल्या फिल्म सिटीला तशा आहे. हे कसली फळं आहेत बघा. व्हॉट इज दिस? This is the story when Bali हां war with the king of the king in that time. Okay. And then the other one king is Majapahit. हां They will to be one Indonesia. ओके And then when they war, Huh. if I'm winner, I will eat this fruit. ओके But this poison, Oh. not for drink, not for eat. ओके. सलामात देतांग म्हणजे वेलकम.
नमस्ते. You can take photo. ओके. Right, and then go upstairs, and then turn right. ओके ओके थँक्यू सो मच. Yeah. या. सो मित्रांनो, आता त्यांनी आपल्याला मॅप दिला आहे आणि वर जायचं एक डिरेक्शन सांगितलं आहे. इथून आपल्याला वर जायचं आहे आणि तिथून राईट घ्यायचं आहे. सो चला, आता आपल्याला खूप मोठा ट्रेक आहे. थोडंसं क्लाउडी वेदर आहे, थोडंसं रिमझिम पाऊस पण यायला लागला याला. आता परत बंद झालं आहे. हां ओके. सो असे स्टेअर्स आहेत आणि इथून आपल्याला असंच वरपर्यंत जायचं आहे. तर हे जे त्यांनी दिलं होतं ह्याच्यामध्ये मॅप आहे की आपल्याला कसं एक्सप्लोअर करायचं आहे ते. सो हे स्टेप बाय स्टेप सर्व दिलेलं आहे. सो आपल्या इकडे कसं पाऊस येऊन गेल्यानंतर थोडंसं गरम होतं, तसं आता व्हायला लागले. मग असे वातावरण थंड होतं थोडंसं. सो इथे त्यांनी फाउंटेन्स बनवलेत आणि जो ओरिजिनल पुतळा आहे तो त्याचं रिप्लिका बनवले. तर चला आता आज जातो. इथून एंट्री करायची आहे. आता थोडा पाऊस यायला लागला आहे. चला, थँक्यू. हे जे वॉलवर आर्ट केलं आहे ना, एक नंबर आहे आणि प्रत्येकाची एक स्टोरी आहे. हे गरुडाची. सो इकडे गेट नंबर 1 आहे, इथून आपल्याला वर जायचं आहे. कसलं सुंदर वाटतंय. सो आपण जे तिकीट घेतलेलं आहे ते इथे दाखवायचं आहे आणि मग आपल्याला वर एंट्री मिळते. पुश. चला चला, नाही चला. पाऊस यायला लागला. प्रत्येकाने छत्र्या ओपन केलेत. सो हे असं वेदर असतं इथलं. ट्रॉपिकल वेदर आहे. कधीही पाऊस येऊ शकतो, कधीही ऊन आणि कधी थंडी वाजू शकते. जिकडे बघेल तिकडे वॉलवर आर्ट्स काढलेले आहेत आणि इथूनही आपण फोटो घेऊ शकतो. गर्दी बघा किती आहे फोटोज काढण्यासाठी. ओके, लोक इकडे कॉईन फेकत आहेत आतमध्ये. पाण्यात सगळे कॉईन्स आहेत. हे बघा. तर इथे सगळं लिहिलेलं आहेत की विष्णूंचे कोणते कोणते अवतार झाले ते. नरसिंहा, कुर्मा, वराहा, मत्स्य, सगळं इथे डिटेल लिहिलेलं आहे. जर तुम्हाला वाचायचं असेल तर स्टॉप करून तुम्ही पॉज करून वाचू शकता. चलो आता आपण वर जाऊया. प्रत्येक ठिकाणी असे स्पीकर्स लावलेत आणि ते म्युझिक कंटिन्यू वाजत असते. चलो, आज चांगली एक्सरसाइज होते. हां ओ माय गॉड, किती मोठा स्टॅच्यू आहे. इथे टेम्पल सुद्धा आहे. आणि हा आजूबाजूचा असा परिसर आहे. प्रत्येक जण इथे फोटोज काढतात. नानांचे फोटोज काढायचे चालेत. आणि इथून लांबची सिटी दिसते. इतके हे उंचावर आहे. चला हळू. आणि आता हे विष्णूचा जो पुतळा आहे त्याच्याच मागे विष्णू आणि गरुडाचा खूप मोठा पुतळा आहे जो आपल्याला दिसला होता एरोप्लेनमधून. तुम्हाला जवळून जाऊन दाखवतो.
खूपच ह्यूज आहे. गरुडावर विष्णू बसलेत. चला आता इथून खालून आपल्याला आय थिंक तिथपर्यंत जाता येईल. सो लेट्स गो. वाव. आणि फायनली आपण इथपर्यंत पोचलेलो आहोत. हा ॲक्च्युली वर्ल्ड बिगेस्ट स्टॅच्यूमध्ये येतो. इतका हा ह्यूज आहे. व्हिडिओजमधून तुम्हाला इतकी आयडिया येणार नाही, पण लिटरली ह्यूज आहे. आणि त्यात पाऊस पडून गेलेला आहे थोडासा आणि आभाळ आहे त्यामुळे थोडंसं गरम होतं आहे. सो आता थोडे फोटोज काढू इथे आणि जाऊ खाली. इथे बऱ्याच लोकांच्या हातात हे फॅन दिसत होते. तर बोललं विचारू किती आहे. हे ॲक्च्युली 60,000 इंडोनेशियन रुपयामध्ये आहे, म्हणजे साधारण 300-325 रुपयाचं आहे. तर बोललं एकदा बघूया, जर चांगलं असेल तर घेऊया. आई बरं वाटते. घेऊ. 314 रुपयाचं आहे. गिव मी वन. डू यू हॅव कार्ड? Yes, of course. Yes, okay. Take this one. या. तर मित्रांनो हा फॅन घेतला. कारण अजून 6-7 दिवस आहेत आणि इथे थोडंसं क्लाउडी वेदर झालं की गरम होईल चालू होतं. सो हे फॅन आहे आणि ह्याला बटन आहे. हे चालू केलं की असं होतं, हवा चालू होते. फास्ट आहे. A few moments later. तर मित्रांनो आता 2:45 झालेत आणि आम्ही आता खाली पार्किंगमध्ये पोचलो. आता दानूने आम्हाला पिकअप केलं आणि आता इथून आम्ही चाललो आहे उलवांतू टेम्पलला. सो चला. तर मित्रांनो आता पाऊस चालू झाला आहे आणि पाऊस चालू झाला आहे. हा पाऊस असा किती वेळ राहणार आहे आय डोंट नो. थोडा वेळ मला वाटतं राहीलच, कारण थोडासा मोठा पाऊस आला आहे. नशीब आम्ही खाली आल्यानंतर पाऊस आला आहे. आता आलो आहे उलवांतू टेम्पलच्या जवळ. इथे खूप मंकीज असतात, त्यामुळे थोडंसं वस्तू जपून ठेवाव्या लागतात. आता हे आय थिंक तिकीट काउंटर. When you're here already, ओके you can find me that shop, yeah? ओके I'll ओके be waiting you there. ओके फाईन फाईन. सो आय थिंक हे असं कवर करतायत. तर आम्हाला हे असं भगवे हे दिले ते कमरेला बांधायचं आहे आणि ज्यांनी फूल घातलेलं नसतं त्यांना हे असं बांधावं लागतं पर्पल कलरचं. सो आता हे आम्ही आता बांधतो आणि टेम्पलला आत जातो. एक 90,000 IDR लागतात पर पर्सन. सो हे असं तिकीट मिळतं. चलो आता आपण असंच पुढे जायचं आहे. बऱ्याच मिस्टरीज गोष्टी आहेत ह्या टेम्पलबद्दल, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे. जसं आपल्या इंडियामध्ये जे काही टेम्पल्समध्ये पूर्ण वेअर केल्याशिवाय जाऊ शकत नाही, जसं फॉरेनर आले तर त्यांना पूर्ण कवर करून आत नेलं जातं, तसंच इथे आहे. आणि खूप गर्दी आहे त्यामुळे पार्किंग फुल आहे. आणि जिकडे जाईल तिकडे झाडं वगैरे खूप सुंदर बनवलेले असतं. म्हणजे प्रत्येक प्लेसला त्यांनी एवढं सुंदर ठेवलेलं आहे की त्याच्यामुळे एकदम फ्रेश वाटतं आणि जिथे तिथे जायलाही छान वाटतं. मित्रांनो इथून बघा हा इंडियन ओशन दिसतो. माय गॉड केवढा मोठा आहे का, है ना? आय थिंक टेम्पल वर आहे, तर आपण तिकडे जाऊया थोड्या वेळानंतर. निळं भोर पाणी आहे ना वर. मंदिरात जाऊया.
सो आता इथून आपल्याला वर जायचं टेम्पलसाठी. थोडं काळजीने जावं लागणार आहे कारण मंकीज असतात तिथे. पुढे माकड आहेत, अशी माकडं असतात तिथे बघा. ते माकडाने गॉगल घेतले. इथून समुद्र बघा. जेवढं वर जाऊ तितकं सुंदर हा व्ह्यू मिळणार आहे आपल्याला. कोणाचा? अरे A few moments later. मित्रांनो, आत्ता मी कॅमेरा काढला कारण इथे खूप माकडं आहेत आणि लिटरली जम्प करून जे आहे हातातलं ते सगळं घेत आहेत. आईचा चष्मा घेतला, चष्मा त्याने तोडला. आता त्याला काही द्यायला नव्हतं पण आपल्याजवळ, नाहीतर त्याने मे बी एक्सचेंज केलं असतं, पण त्याने लगेच तो तोडून टाकला. हे असे अटॅक करतात, जे हातात मिळेल ते तोडतात. सो म्हणून मी कॅमेरा पण आत ठेवला होता. असं हे पूर्ण इथून रोड आहे, इथून असं जायला. आता तिथपर्यंत जायला खूप वेळ लागेल. आपण इथूनच बघूया. आता आईचा मूड गेला चष्मा गेल्यामुळे. सो माहीत नाही नक्की कोणाला कुठे जायचं आहे. सगळेजण असं थांबले. तिथे एक स्टॅच्यू आहे. चला जाऊया. तर मित्रांनो, आता माघारी चाललो आम्ही. वर फारच गर्दी होती आणि नक्की काय बघायचं होतं मला ते काही समजलं नाही. मग त्यात चष्मा आईचा गेला होता. फ्रेम सापडली ना, फ्रेम दाखवा. फ्रेम सापडली पण दांड्या तोडून टाकलेत लिटरली. इकडचे तर पूर्णच तोडले. आता बघू इथे जर जमलं तर दांडी कुठे बसवून मिळते का. सो आता विचारावं लागेल गाईडला. हे ठेवून दे आता. आईचा मूडच गेला सगळा, त्यामुळे मी म्हटलं चल जाऊया आता आपण. आणि फारसं काही बघण्यासारखं पण नव्हतं आणि फार गर्दी आहे इथून. तुम्हाला समजलंच असेल. फक्त मेन हायेस्ट पॉईंटवरून तो फक्त ओशन व्ह्यू दिसतो ना, तेच बघायला लोक फार गर्दी करत आहेत. बाकी माकडांमुळे लोकांना काही बघता येत नाही आहे. जे मिळेल ते खेचून घेतात. गॉगल असू द्या, चष्मा असू द्या, बॅग्समध्ये पाण्याची बॉटल असू द्या, सगळं खेचून बघतात. हा ना, एका बाईची तर लुंगीच काढली आणि ती ओरडली एवढे जोराने की बिचारी घाबरली. आणि परत तिच्या मुलाला पण पकडलं होतं. त्यामुळे इथे जरी आला ना तरी थोडंसं काळजी घेऊन करा. थांबा, आई येते ना, थांबा. हळूहळू ये. चल. सो चला आता आम्ही इथून निघतो आणि आता डायरेक्ट जातो हॉटेलवर. Okay, no problem. मंकी Tell you before.